रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई होणार नाही. चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. फडणवीसांनी परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय फिरवला. मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचं ज्ञान आवश्यक. अभियान सुरूच ठेवणार. पुन्हा मुदत मागितल्यास योग्य नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानानं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा माफीनामा. सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र. वडेट्टीवार यांनी केला होता आरोप. नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 258 जणांचा मृत्यू. 288 भारतीयांसह 644 जण बेपत्ता. महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी. संकटात सापडलेल्या नेपाळला भारताकडून मदतीचा हात. 37 टन मदत साहित्य, औषधं आणि अन्नाची पाकिटं घेऊन दुसरं विमान रवाना. भारत नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 5 लाखांचा व्यवहार. एमपीएससी कार्यालयात देवाणघेवाण झाल्याची तपासात माहिती समोर. सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवला. पेपरफुटीची इनसाइड स्टोरी टीव्ही9च्या हाती. एमपीएससी पेपरफुटीवरून राजकारण करणं अयोग्य. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच. पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पावसाळा संपत आला तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप नाही. युद्धामुळे छत्री देऊ शकलो नाही. प्रशासनाचं अजब स्पष्टीकरण. प्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरत कारवाई करण्याचा शिक्षण समिती अध्यक्षांचा इशारा. पुण्यातल्या मांजरीमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून थट्टा. जेवण करून उपोषण करा. मीही उपोषणात चोरून खायचो, दाखवायचो आमरण उपोषण. झिरवाळ यांची कबुली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच. 15व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. मंत्री अशोक उईके आणि झिरवाळ यांच्या उपोषणस्थळी भेटीनंतरही विद्यार्थी ठाम. लेखी आश्वासन देण्याची मागणी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चेची मागणी. लोकसभेतील राज्यनिहाय सध्याची सदस्य संख्या पुढील 25 वर्षांसाठी 543 कायम ठेवण्याचीही विनंती.